उन्हाळा म्हटलं की आपण सर्वजण टरबूज एकदम आवडीने खातो आणि त्याची साल फेकून देतो. तर ह्या वर्षी नक्की ट्राय करा ही रेसिपी. टरबूजाची साल मी छान धुवून घेतली आहे आणि त्याच्या मागची साल पूर्णपणे कट केली आहे. जो लाल भाग आहे आणि एकदम हिरवा भाग आहे तो मी पूर्ण कट केला आहे. जो पांढरा भाग आहे त्याला स्क्वेअर मध्ये कट केले. आपण अशा प्रकारे कट करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. यानंतर आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून कट केलेले टरबूज त्यात ट्रान्सफर करणार आहोत आणि त्यासाठी एक चाचणी बनवणार आहोत. अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी साखर. आपली चाचणी रेडी झाल्यावर आपण उकडलेले टरबूज त्यात घालायचे आणि ते वेगवेगळ्या वाटीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. आपण त्यामध्ये आवडीनुसार फूड कलर घालू शकतो. मी यामध्ये रेड, ऑरेंज आणि येलो कलर घातला आहे. आपण बघू शकता यामध्ये थोडं थोडं पाणीही आहे. त्यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे ओव्हरनाईट. दुसऱ्या दिवशी त्यातले पाणी थोडं कमी झाल्यावरती आपण याला उन्हामध्ये ठेवणार आहे. सुकून झालं की आपली टूटी फुटी रेडी होऊन जाईल. आपण बघू शकता आपली 70% टूटी फुटी ही रेडी झाली आहे, बट 30% राहिली आहे. सो मी याला परत उन्हात वाळू घालत आहे. प्रकारे आपण ही टूटी फुटी एकदम सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. हे घ्या, आपली टूटी फुटी रेडी आहे. आपले मुलं अगदी आनंदाने खातील.